नालासोपाऱ्यातून मोठी बातमी समोर येते। नालासोपाऱ्यात महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात आता 10 लाख रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे। यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दरम्यान नालासोपाऱ्यात महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी दुचाकीवरून नेण्यात येत असलेल्या एकूण 10,09,000 रुपयांची रोख रक्कम या ठिकाणी जप्त केली आहे। या प्रकरणात आता पोलिसांनी 2 जणांना अटक देखील केली आहे। निवडणुकांच्या 2 दिवस आधी ही घटना घडल्यामुळे आता नालासोपाऱ्यात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असून संशयास्पद पिशव्या आणि रोकड दुचाकीच्या डिक्कीमधून घेतल्याचं आढळलंय। पोलिसांनी या पैशांवरील तपास आता सुरू ठेवलाय। राजकीय असोसिएशन देखील या तपासामध्ये तपास करत असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी हे पैसे नेण्यात येत होते असं देखील पोलिसांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यावर आता भाजपावर मतदारांना पैसे वाटप करण्याचा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणामुळे महानगरपालिका निवडणुकांच्या प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। निवडणुकांच्या 2 दिवस आधी 10 लाख रुपयांची रक्कम जप्त केल्यामुळे आता राजकीय वातावरण देखील तापलेलं आहे। पोलिसांनी या आरोपींविरुद्ध मतदारांना लाच देण्याच्या संशयात गुन्हा दाखल केलाय आणि पुढची चौकशी देखील आता